राधानगरी तालुक्यातील फेजिवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रामाचीवाडी येथे जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेच्या बांधकामाबाबत गंभीर तक्रार करण्यात आली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी फेजिवडे येथील सामाजिक कार्यकर्ते अनिकेत प्रकाश कांबळे यांनी गट विकास अधिकारी आणि पंचायत समितीच्या उप अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। अनिकेत प्रकाश कांबळे यांनी गट विकास अधिकारी डॉ. संदीप भंडारी तसेच पंचायत समिती बांधकाम विभागाचे उप अभियंता पी.ए. राव यांना दिलेल्या निवेदनात व्यायामशाळेचे बांधकाम शासकीय जागेवर अतिक्रमण करून करण्यात आल्याचा आरोप केला आहे। तसेच तत्कालीन सरपंच आणि काही ग्रामपंचायत सदस्यांनी पदाचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल केली असून शासनाच्या निधीचाही गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। याशिवाय व्यायामशाळेचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। दरम्यान या आरोपांबाबत संबंधित ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती चौकशी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। राधानगरीहून के न्यूज मराठीसाठी स्वप्नील कांबळे। रामाचीवाडी येथे व्यायामशाळा बांधली आहे, ती पूर्ण शासकीय जागेत बांधलेली आहे। ती जागा धरण महालक्ष्मी तलाव यांच्या नावावर असून त्या जागेचा शासकीय जागेचा गैरवापर करून सरपंचाने याचा गैरवापर केलेला आहे। याविषयी मी बीडीओना तसेच बांधकाम विभागला परत उप अभियंता लक्ष्मी तलाव इथं निवेदन तसेच ग्रामपंचायतीला निवेदन दिलेले आहे। यांच्यानुसार काय मला माहिती मिळतील त्या माहितीचे मी नुसार पुढे सेवांच्याकडे याची तक्रार करणार आहे। दोषी असेल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा व्हावा आणि काम तसेच ते काम पूर्ण निकृष्ट दर्जाचे केलेले आहे। घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार। कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा।